चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिनले मिल कामगारांनी जे आहे ते वेतनासाठी आंदोलन केलं आणि याच दरम्यान काल भाजप आमदार प्रवीण तायडे आक्रमक झाले। भाऊ काय सांगणार, काल तुम्ही थेट त्यांना इशारा दिलेला? नाही, 32 महिन्याचं वेतन त्यांचं रखडलेलं आहे। एक तर त्यांना अर्धच वेतन मिळते आणि त्यांना कोणता दिवाळीचं बोनस नाही, काही नाही आणि 16 आत्महत्या झालेल्या आहेत इथे। त्याच्यानंतर लग्न झालेल्या मुलांच्या संसार उद्ध्वस्त झालेले आहे आणि जे मुलं लग्नाचे आहे त्यांचे लग्न पण होत नाही आहे। त्यांना कुठल्या कंपनीत जाता पण येत नाही PFमुळं आणि या कंपनीचं पण म्हणजे या मिलचं पण काही म्हणजे बंद अवस्थेत आहे। त्याच्यामुळं त्यांनी आंदोलनाचा बडगा उगारला असताना मला तिथे जाणं क्रमप्राप्त होतं, कारण त्यांनी मला मदत पण केलेली आहे प्रामाणिकपणे आणि जवळपास थोडके नाही तर 900,000 कामगार तिथे सगळे त्या मिलमध्ये आहेत। अशा परिस्थितीत मी तिथे गेलो असता तिथे राजकारण करणारे भरपूर तिथे येतात आणि आपला सांत्वनापर भेट देतात आणि काही चांगल्या भावनेने येतात। परंतु मी तिथे गेलो असता तिथे जे वरिष्ठ आले होते NTCचे ते उडवडीचे उत्तर द्यायला लागले आणि मग मला असं वाटलं की आपण आता इथे आक्रमक होणं आवश्यक आहे आणि अशा परिस्थितीत मी त्यांना आक्रमक दिल्लीशी माझं जे बोलणं करून दिलं त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दिल्लीच्या, त्यांच्याशी मी बोललो की मी आक्रमकपणे उग्र रूप धारण करून काही बरं वाईट करू शकतो। तर मग त्यांनी आणि मेल पाहिजे, तर मी पहिल्यांदा कुठल्या तरी मिलने या 5 वर्षात NTCचं पत्र तिथे त्यांनी दिलं आणि ते आंदोलन मग स्थगित करण्यात आलं। तुम्ही त्यांच्यावर बॉटल उगारलेली होती, आक्रमकपणा दिसून दुसरीकडे तुम्ही फाशी देणार अशी थेट धमकी दिली एका सत्ताधारी आमदारानं, कसं? ती माझी स्वाभाविक भावना होती, कारण त्यांच्याबद्दल जे कामगाराबद्दल ज्या मी परिस्थिती पाहून आहोत त्यांची बिकट परिस्थिती इलेक्शनच्या अगोदरपासून 2 वर्षापासून 3 वर्षापासून आणि एक चांगल्या पद्धतीची सुरू असलेली मिल जर बंद पडते कोरोना काळानंतर आणि त्यांचे जे होणारे हाल आहेत म्हणजे त्यातले बरेच लोक हे हमाली करतात आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीचं जीवन जगतात। त्याच्यामुळं असं वाटत होतं की तिथले जे जनरल मॅनेजर आहेत ते जनरल मॅनेजर हे वरती कळवतच नाही, काही स्वतःचा पगार झाला की मोकळे आणि इथली जे परिस्थिती आहे सत्य परिस्थिती ते वरती हे करत नाहीत। त्याच्यामुळं माझ्या त्या स्वाभाविक भावना होत्या। नंतर आम्ही एकमेकांशी बोललो, त्यांनी पण म्हटलं का जाने दो मेरे को कुछ नहीं लगता क्योंकि आणि त्यांनी हे पण म्हटलं की तुम्ही जो आज वेळ दिला कामगारांसाठी म्हणून हा लढा यशस्वी झाला आणि वरून NTCचं पत्र प्राप्त झालं। मला काही विषय नाही, आम्ही गळेभेट झालो आणि सोबत नाश्ता पण केला, सोबत चहा पण पिलो। जर पुढचं आता किती महिन्यात पैसे देणार असं त्यांनी आश्वासन दिलं, नाही दिलं तर काय तुमची भूमिका असणार? कारण अनेकदा आश्वासन फिनले मिलच्या प्रशासनाने कामगारांना दिलेलं आहे। नाही, आता मी मुंबईला परवाच्या दिवशी मुंबईला होतो। सन्माननीय मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मला सांगितलं की मी बघतोय काहीतरी असं, म्हणजे आमचं म्हणजे त्याचं लक्ष आहे असं त्यांनी सांगितलं, पण गर्दी खूप असल्यामुळे तिथे जास्त बोलणं झालं नाही। त्यानंतर मी 4 वाजताची बैठक होती, सन्माननीय पालकमंत्री आमचे बावनकुळे साहेब, तर यांच्या दालनात बैठक असताना मी त्यांच्या कानावर हा प्रश्न टाकला। त्यांनी PSC बोलले, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग म्हणजे वस्त्रोद्योग मंत्री आहे, त्यांच्या PSC बोलणं झालं आणि त्यांच्याशी बोलणं करून घेतलं, आज पण बोललेत ते। अशा प्रकारे बैठकीचा एक मुख्यमंत्र्यांच्या दालनात एक बैठक लावायचं सुरू आहे आणि त्याच्यानंतर मग वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे बैठक लावायचं सुरू आहे। या 2 बैठकीतून काय जो निर्णय लागेल तो लागेल। तुम्ही धमकी दिलेली आहे, फाशी देणार असं त्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं आधीच, माझ्या स्वाभाविक भावना होत्या त्या कामगारांप्रती। तिथल्या माझ्या मतदारसंघातले हे लोक आहेत ते आणि त्यांचे हाल मला माहिती आहे, बघवत नाही। त्याच्यामुळं स्वाभाविक भावना होत्या त्या माझ्या, म्हणजे आता मी तर कोणाला फाशी दिली नाही आहे आणि माझा काही असा क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, परंतु माझी ते स्वाभाविक भावना असल्यामुळं मी ती व्यक्त केली आणि त्या भावनेच्या भरात मी तसं बोललो म्हणून त्या प्रकारे त्यांनी त्या पद्धतीचे पावलं उचलले आणि कामगारांना दिलासा दिला। 2 ते 3 महिन्यात त्यांचे जे सोर्सेस आहेत ते विकून रॉ मटेरियल पडलेलं आहे ते विकून त्यांनी सगळं सांगितलं आहे। त्या पत्रात नमूद आहे की या पद्धतीचं आम्ही हे करून 2 ते 3 महिन्यात त्याचा लिलाव करावा लागतो किंवा त्याचे टेंडर काढावं लागतात, त्याच्यानुसार ते पैसे पूर्ण कामगारांना मिळणार आहे आणि हेच आंदोलनाचं यश आहे, गमक आहे।
नक्कीच ज्या पद्धतीनं काल आपण बघितलं की आंदोलन मिल कर्मचाऱ्यांचं कामगारांचं सुरू होतं, त्या आंदोलनाला भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी भेट दिलेली होती. आक्रमक ते संपूर्ण त्या प्रकरणावर झालेले होते. स्वाभाविक त्या भावना होत्या, कारण गेल्या अनेक महिन्यापासून त्या कामगारांचे पगार झाले आणि त्यामुळे मी आक्रमक झालो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. काय आता मिळाली का चव? होय तर आत्ता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच MDH